आपल्याकडे एकतरी पैठणी असावी असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं, पण या पैठणीनं आता येवल्यातल्या महिलांना रोजगार मिळवून दिलाय. पैठणीच्या विणकामासाठी कांड्या भरणं, उकलणं असं काम इथल्या महिला करू लागल्यात. विणकामासाठी बाहेरून मजूर आणण्यापेक्षा घरातल्याच महिला आपल्या पतीला हातभार लावतात. घरकाम आवरून उरलेल्या रिकाम्या वेळेत घरातील महिला आणि मुली आपल्या कुटुंबासाठी विणकामाचे विविध प्रकार मोठ्या उत्साहानं शिकत आहेत. माहेरी केलेल्या कामाचा अनुभव सासरी देखील त्यांच्या उपयोगी पडतोय. साइड बिझनेस म्हणून घरच्यांना हेल्प म्हणून कांड्या भरते, तसेच उकलते, हे सर्व पैठणीचे काम करते. मला त्याने खूप आनंद होतो आणि घरच्यांना सुद्धा एक प्रकारे थोडीशी माझ्याकडनं थोडीशी मदत म्हणून मी हे सगळं काम करते. मी 32 वर्षापासून काम करते. मी माहेरी बी करत होते, सासरी बी करते. मी ब्रॉकेट पुष्कळ काढलेले आहे. मोर ब्रॉकेट, पोपट ब्रॉकेट, आणखी अस्वली ब्रॉकेट, मोठी कैरी ब्रॉकेट काढलेली आहे. इथं बी सासरी बी काम करते, हातभार करते माझ्या नवऱ्याकरता. मला 10 वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे. घरकाम करून मी या 5-6 साड्या ब्रॅकेट काढलेल्या आहे आणि ती साडी निदान 15-20 हजाराची साडी आहे. मी त्या 5-6 साड्या काढल्या. घरकाम करून हे करायचे काम मी पूर्ण, आणि मला या कामामध्ये आनंद वाटतो, चांगलं वाटतं करायला. मदत पण होते आपल्या संसारासाठी, त्यामुळं आनंद वाटतो. आता घरचीच लक्ष्मी या व्यवसायात मदत करते म्हटल्यावर येवल्यातले कारागीर देखील मोठ्या उत्साहानं कामाला लागलेत. मजुरीचा खर्चही वाचतोय. शिवाय मदतीला हक्काचा माणूस मिळाल्यानं आता इथल्या व्यवसायाची भरभराट झालीय. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो हे येवल्यात आल्यावर तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.